झालं असं की लोकांमध्ये इतकी जागरूकता झाली आणि ह्या संदर्भात सर्व समाजातील बांधव असो, सर्व समाजातील लोकांनी ह्या मोर्चेला मूक मोर्चाचा नाही आक्रोश मोर्चा म्हणून जाहीर केला असं आम्हाला दिसतंय। बहुसंख्य समाजाचे कितीतरी शेतकरी बांधवाचे संघटना आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। बहुजन संघटनेचे दलित संघटना आहेत, मुस्लिम संघटना आहेत आणि राजकीय स्वरूपामध्ये काही पक्षांनी आपली इथे हजेरी लावलेली आहे। सांगायचा दृष्टिकोन असा आहे की हा जो आपल्या राज्यामध्ये आम्ही 1 महिना झाल्या बेमुदत बंद म्हणजे जनावरांची खरेदी विक्री व्यापार बंद केलेली आहे। त्यामुळं आपल्या राज्यातील जिल्ह्यातील आर्थिक व्यवस्था फार कोलमडली आहे। खास करून आपण पाहतो की आठवडी बाजारामध्ये जनावरांचा बाजार जेव्हा भरत असतो त्या बाजारामध्ये फक्त जनावरच विकली जात नसून त्या जनावरांमध्ये गावाचा आठवडी बाजारातून सगळा गाव चालत असतो आणि ह्यामुळं ग्रामीण अवस्था ह्या आमच्या बंदमुळं फार कोलमडली आहे असं मला वाटतंय। आणि ह्या शासनानं ह्या गोष्टीची कितपर्यंत दखल घेतली आहे आणि कोणते धोरण शासन आखत आहेत आम्हाला माहीत नाही, परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत वरिष्ठाकडे आम्ही ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मोटार ॲक्ट वाहन एक कायदा आहे ज्याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो। शेतकरी बांधव एखादा जनावर आणत असताना गावातून त्याला फिटनेस डॉक्टर किंवा बाकीचे जे काय सुविधा त्या ग्रामपंचायतमध्ये नसतात, पण त्यांना आणायचं कुठून? एखादा तुम्ही सुविधा देत नाही आणि नियम पाळायचं म्हणतात, कशा पद्धतीने नियम पाळायचं? अहो देशाचे 47 वर्ष आपलं स्वातंत्र्य झाला, 70 वर्षापासून बाजारामध्ये ग्रामपंचायतमध्ये बाजार समितीमध्ये तुम्ही सुविधा दिली नाही। सांगायचा दृष्टी अशी की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आहेत सिलेंडरच्या संबंधित आहेत, आर्थिक महामंडळाच्या संबंधित आहेत आणि अल्पसंख्याक समाजावर जे अत्याचार होत आहेत आणि खास करून गोरक्षणाच्या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवाचे जे जनावर अडविले जात आहेत आणि जनावर जेव्हा अडविले जाते ते जनावर त्या पोलिसांमार्फत गोरक्षणामध्ये घातले जात आहेत आणि जेव्हा आम्ही कोर्टाचा आदेश काढतो, आदेश काढल्यानंतर सुद्धा ती जनावर सोडले जात नाहीत। तर आमची अशी मागणी आहे की गोरक्षण केंद्र आहेत त्यांच्याही उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जेणेकरून सत्य बाहेर येईल। आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आमच्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त आमच्या मागण्या नसून शेतीमालालाही भाव भेटला पाहिजे। शेतकरी आज फार ह्या सगळ्या गोष्टीवर फार परेशान झालेला आहे। तर आपण त्वरित आमच्या या आंदोलना पुढं भव्य स्वरूपामध्ये आम्ही तीव्र करणार आहोत। लवकरात लवकर आमच्या मागण्या शासनाने मान्य करावं ही आमची विनंती आहे।